सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील विटा खानापूर रोडवर एसटी बस व ट्रॅक्टर ट्रॉलीचा भीषण अपघात झाला। घटनास्थळी नागरिकांमधून मिळालेली माहिती अशी की खानापूर विटा रस्त्यावर ऊसतोड मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर व त्याला पाठीमागे दोन असलेल्या ट्रॉली हा ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूस उभा होता। ही घटना विटा खानापूर रस्त्यावरील श्रेयस भवन समोर सोमवारी सायंकाळी 5:45च्या सुमारास एसटी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला। सदर खानापूरवरून येणाऱ्या एसटी बस व ट्रॅक्टरची जोराची धडक झाल्याने या धडकेत एसटीतील वाहक सह अन्य एसटी बसमधील प्रवासी व ट्रॅक्टरमधील ऊसतोड मजूर हे गंभीर जखमी झाले। जखमींमध्ये एका लहान मुलीचा व काही महिलांचा समावेश आहे। सदर खानापूर रस्त्याकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे 2 ट्रॉली लावलेला ट्रॅक्टर निघाला होता। यावेळी खानापूर रस्त्याकडून बस स्थानकाकडे निघालेल्या भिवघाट विटा या एसटी बसची आणि ट्रॅक्टरची श्रेयस भवन समोर भीषण धडक झाली। यावेळी ट्रॅक्टर ट्रॉलीला एसटीच्या पाठीमागून धडक बसल्यानंतर बसमधील व ट्रॅक्टरमधील प्रवासी गंभीर जखमी झाले। अपघातात एसटी बसच्या समोरील बाजूचं मोठं नुकसान झालं आहे। या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही। अपघातानंतर वाहतूक पोलिसांसह आगार व्यवस्थापक उदय पवार यांच्या टीमने घटनास्थळी धाव घेतली। त्यानंतर अपघातात जखमी झालेल्यांची माहिती घेतली। तातडीने जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेला पाचारण करून विटातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। या अपघातानंतर विटा खानापूर रस्त्यावर वाहतूक विस्कळीत झाली होती। विटा खानापूर रोडवर वाहतूक पोलिसांनी त्यातूनही येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसाठी मार्ग मोकळा केला। अपघातानंतर रस्त्यावर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती। विटा भिवघाट एसटी बसमध्ये जवळपास 20 ते 25 प्रवासी असल्याची माहिती घटनास्थळी नागरिकांमधून मिळाली। थोडक्यात ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होता वाचली आहे। या ट्रॉलीमध्ये ऊसतोड मजुरासह लहान मुलं व महिला असल्याचंही माहिती घटनास्थळी नागरिकांमधून सांगितली। अपघातानंतर विटा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सदर या अपघाताचा पंचनामा विटा पोलिसांनी घटनास्थळी केला। या घटनेची नोंद विटा पोलीस ठाण्यात झाली आहे। काय झालं? अचानकच आलो। बर, मला समजलंच नाही। पायावर दणका दिला माझ्या। लागलंय का जास्त तुम्हाला? पायाला जरा दणका दिलाय। पायाचं तिकडं ही चप्पल निघून बाहेर कुठं बसला होता तुम्ही गाडीमध्ये? कुठं बसला होता म्हणजे बसला कुठे? येताना कुठल्या गावात बसला? तामखडी। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।